कल्पना करा, साल 1928, पुणे शहर, एप्रिलचा उन्हाळा. रस्त्यावर माणसांची गर्दी आणि त्या गर्दीतून चालत येतोय एक हत्ती. अंबारीत एक फोटो आणि मागे शेकडो माणसं घोषणा देत, भजनं गात, एका माणसाचं नाव घेत, भीमराव रामजी आंबेडकर की जय. पण थांबा, हे इतकं खास का होतं? कारण त्या दिवसापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. कोणत्याही जिवंत माणसाचा वाढदिवस एवढ्या थाटात, एवढ्या प्रेमानं कधी साजरा झाला नव्हता. ती होती पहिली भीम जयंती, आणि ती घडवून आणली होती एका साध्या माणसाने, जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी. आज आपण त्याच गोष्टीकडे जाणार आहोत. ती पहिली जयंती कशी झाली, कोणी केली आणि आज ती जगभर का साजरी केली जाते याची संपूर्ण गोष्ट. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, एखाद्या गोष्टीचं महत्त्व समजायला त्यावेळचा काळ समजला पाहिजे. 1928चा भारत, ब्रिटिशांचा राज्यकाल, स्वातंत्र्य अजून दूर होतं आणि त्याहूनही दूर होती समता. त्या काळात महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात जातीव्यवस्थेचं जाळं एवढं घट्ट होतं की कोट्यावधी माणसांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. मंदिरात प्रवेश नाही, शाळेत बसायला वेगळी जागा, विहिरीतून पाणी नाही, उच्चवर्णीयांच्या पुढे चालायचंही नाही. अशावेळी एक माणूस उभा राहिला होता, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. लंडनहून बॅरिस्टर होऊन आलेले. पुण्यात महाड येथे चौदार तळ्याचं आंदोलन केलं होतं, फक्त पाणी पिण्याचा हक्क मागायला. पेशवाईत जे तळं कुत्र्यांना चालतं ते दलितांना चालत नव्हतं. ती व्यथा आंबेडकरांनी उघड केली होती. आणि याच माणसाचा वाढदिवस पहिल्यांदा साजरा करण्याचं धाडस केलं जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी. जनार्दन सदाशिव रणपिसे हे नाव कदाचित तुम्हाला माहीत नसेल. इतिहासाच्या पानांमध्ये त्यांना तेवढी जागा मिळाली नाही, पण त्यांनी केलेलं काम मात्र अजरामर आहे. ते राहत होते खडकीला, पुण्याजवळ. ब्रिटिश लष्कराचं मोठं ठाणं असलेला परिसर. तिथे ते पत्र विभागात काम करायचे. ते होते एक सामान्य कर्मचारी, पण त्यांच्यात होतं असामान्य धैर्य. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यांना खूप भावलं होतं. महाड सत्याग्रहाने त्यांना प्रचंड प्रेरणा दिली होती. ते मनानं बाबासाहेबांचे निस्सीम भक्त झाले होते. पण ते केवळ भक्त राहिले नाहीत, ते झाले एक कृतिशील माणूस. त्यांनी ठरवलं बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करायचा, आणि फक्त घरी नाही, सार्वजनिकपणे, मोठ्या थाटात, सगळ्यांना दिसेल असं. पण हे सोपं नव्हतं. त्या काळी असे उत्सव फक्त देवांसाठी, राजांसाठी असायचे. कोण्याही सामान्य माणसाचा, मग तो कितीही मोठा असला तरी, असा सोहळा कोण करणार? रणपिसे म्हणाले, आम्ही करू. 14 एप्रिल 1928. पहाटेपासूनच खडकी आणि पुणे परिसरात चाहूल होती की काहीतरी होणार आहे. रणपिसे यांनी आधीपासून तयारी केली होती. त्यांनी एक हत्ती आणला होता. त्या हत्तीच्या पाठीवर सजवलेली अंबारी होती, आणि त्या अंबारीत ठेवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा एक फोटो. विचार करा, त्या काळात हे किती क्रांतिकारी होतं. हत्तीवरून मिरवणूक, ती फक्त देवांसाठी निघायची, गणपती, दत्त, अंबाबाई यांच्यासाठी. पण आज एका माणसाची, एका जिवंत माणसाची त्याच थाटात निघत होती. मिरवणुकीत शेकडो माणसं होती. गरीब, कष्टकरी, दलित, जे आयुष्यात कधी मानानं उभे राहिले नव्हते, ते आज छाती काढून चालत होते. तोंडावर हास्य होतं, डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते अभिमानाचं होतं. भीमराव रामजी आंबेडकर की जय घोषणा उमटत होत्या. ते पाहणाऱ्यांना वाटलं असेल, हे काय आहे, हे शक्य आहे का? हो, शक्य होतं, आणि ते झालं. ती होती पहिली भीम जयंती, तीही इतिहासातली पहिली. आता एक प्रश्न, जेव्हा बाबासाहेबांना हे कळलं तेव्हा ते काय म्हणाले? बाबासाहेब हे भावनेनं वाहून जाणारे माणूस नव्हते. ते होते तर्कशुद्ध, धीर गंभीर. पण त्यांनाही हे पाहून खूप भरून आलं. त्यांनी रणपिसे यांच्या या कृत्याचं कौतुक केलं, पण त्याहून महत्त्वाचं, त्यांनी हे समजलं की हे फक्त त्यांच्यासाठी नाही, हे लाखो माणसांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. एखाद्याचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे तू महत्त्वाचा आहेस हे सांगणं. आणि ज्या समाजाला शतकानुशतकां सांगितलं गेलं होतं की तुम्ही काहीच नाही, त्यांच्यासाठी हे ऐकणं किती मोठं होतं हे शब्दात सांगणं कठीण आहे. रणपिसे यांनी केवळ एक वाढदिवस साजरा केला नव्हता, त्यांनी एका समाजाला आत्मसन्मान दिला होता. त्यानंतरही रणपिसे थांबले नाहीत. दुसऱ्या वर्षी परत जयंती, तिसऱ्या वर्षी आणखी मोठी. त्यांनी रथातून, उंटावरून, हत्तीवरून निरनिराळ्या प्रकारे मिरवणुका काढल्या. बाबासाहेबांच्या फोटोला ते नेहमीच सन्मानाची जागा देत राहिले. आणि हळूहळू ही प्रथा पसरत गेली.
पुण्यातून मुंबईत, मुंबईतून महाराष्ट्राभर, महाराष्ट्रातून भारतभर. बाबासाहेब 1956 मध्ये निर्वाण पावले, पण त्यांच्या विचारांची ज्योत विझली नाही. जयंती आणखी मोठी होत गेली. 14 एप्रिलच्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर लाखांचा जनसागर लोटतो. दिल्लीत संसदेत कार्यक्रम होतो. राज्य सरकारं सार्वजनिक सुट्टी देतात. शाळा महाविद्यालयात कार्यक्रम होतात. आणि हे फक्त भारतात नाही, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे 14 एप्रिल साजरी होते. 2017 साली तर संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजेच UNने आंबेडकर जयंती साजरी केली. विचार करा, एका माणसाचा वाढदिवस जगातल्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं साजरा केला. पण मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर इतके महत्त्वाचे का आहेत? फक्त दलितांसाठी नाही, त्यांचं कार्य संपूर्ण भारतासाठी आहे. आपण जे घटनात्मक अधिकार उपभोगतो, मतदानाचा हक्क, समानतेचा हक्क, शिक्षणाचा हक्क, हे सगळे बाबासाहेबांनी घटनेत लिहिले. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. एक माणूस ज्याला लहानपणी शाळेत वेगळं बसवलं जायचं, त्याने पुढे जाऊन संपूर्ण देशाच्या कायद्याचा पाया रचला. हे किती अविश्वसनीय आहे. त्यांनी महिलांसाठी कायदे केले, कामगारांसाठी हक्क मिळवले, अस्पृश्यता नष्ट केली कायद्याने. म्हणूनच त्यांची जयंती ती फक्त एका जातीची नाही, एका समाजाची नाही, ती सगळ्या भारतीयांची आहे. मित्रांनो, आज आपण एक गोष्ट ऐकली, एका साध्या माणसाची, जनार्दन रणपिसे यांची, ज्यांनी 1928 मध्ये एक छोटी थिणगी पेटवली, एक हत्ती आणला, एक फोटो ठेवला, एक मिरवणूक काढली. आणि त्या एका कृत्यातून एक परंपरा जन्माला आली, जी आज 100 देशांपर्यंत पोहोचली आहे. हे आपल्याला एक महत्त्वाचं शिकवतं. इतिहास फक्त मोठे नेते घडवत नाहीत, इतिहास घडवतात सामान्य माणसं, जी असामान्य धाडस दाखवतात. रणपिसे पैसा नव्हता, सत्ता नव्हती, नाव नव्हतं, होती फक्त श्रद्धा आणि निष्ठा. आणि त्या श्रद्धेनं एक बीज पेरलं, जे आज एक महाकाय वृक्ष झाला आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही 14 एप्रिलला जय भीम म्हणाल, तेव्हा एक क्षण आठवा त्या माणसाला, जनार्दन सदाशिव रणपिसे यांना, ज्यांनी ही परंपरा सुरू केली. आणि आठवा त्या हत्तीला, ज्याच्या अंबारीत एक स्वप्न होतं, समतेचं, न्यायाचं, माणुसकीचं.